नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी आणि उपयोगी अशी रेसिपी. लौकीचा फ्रेश ज्यूस आणि त्याच उरलेल्या गरापासून खमंग असं थालीपीठ. हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करणारे अनेक जण हा ज्यूस घेतात आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे उरलेल्या गरापासून पटकन नाश्ताही तयार होतो. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे एक फ्रेश अशी लौकी घेतलेली आहे. आपल्याला शक्यतो फ्रेशच लौकी घ्यायची आहे आणि कोवळी लौकी घ्यायची आहे. तर आपल्याला लौकी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे त्याची साल काढून घ्यायची आहे. तर नेहमी घेताना लौकी फ्रेश आणि कोवळी घ्यायची, म्हणजे त्याचा टेस्ट छान येतो. लौकीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे अनेक जण वेट मॅनेजमेंटसाठी लौकी डाएटमध्ये समाविष्ट करतात. तर बघा, अशा प्रकारे आपली लौकी पूर्ण सोलून झालेली आहे. आता आपल्याला याला बारीक काप करून घ्यायचे आहे, असे बारीक. अशा प्रकारे आपल्याला याचे बारीक काप करून घ्यायचे आहे. आता याला मिक्सर जारमध्ये घालून आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. छान असं बारीक वाटून झालं की यामध्ये आपल्याला थोडं अर्धा ग्लास पाणी घालून परत वाटून घ्यायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडं आलं आणि पुदिन्याचे पानं पण घालू शकता यामध्ये. आता आपल्याला आपलं जे मिक्सचर आहे छान वाटून झालेलं आहे. आता आपल्याला याला गाळून घ्यायचं आहे, म्हणजे ज्यूस वेगळा करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि हे जे गर उरतं ना, ते आपल्याला अजिबात फेकायचं नाही आहे, कारण आपण याच गरापासून खमंग असे थालीपीठ बनवणार आहोत. लौकी ग्राइंड केल्यामुळे हवेमुळे थोडं ऑक्सिडेशन होतं, त्यामुळे कलर थोडा हलकासा ब्राउनिश दिसतो. ते पूर्णपणे नॅचरल आणि फ्रेश घरगुती ज्यूस असल्यामुळे कलर थोडा डिफरंट दिसतो, तर हे अगदी नॉर्मल आहे. तर आपल्याला अशा प्रकारे मिक्सचर असं गाळून घ्यायचं आहे. छान आपलं मिक्सचर गाळून झालेलं आहे आणि गर आपण वेगळा काढलेला आहे. तर यामध्ये आता मी थोडं हलकंसं काळं मीठ आणि लिंबाचा रस घालते आहे. आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपला हेल्दी लौकीचा ज्यूस तयार झालेला आहे. हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करणारे हा ज्यूस खूप आवडीने पितात. तर अनेक जण हा ज्यूस उपाशीपोटी पितात, कारण की उपाशीपोटी पिल्याने खूप हलका आणि रिफ्रेशिंग वाटतं. तर शक्य असेल तर उपाशीपोटीच प्या आणि नेहमी ज्यूस फ्रेश बनवूनच प्यायचा, जास्ती वेळ स्टोर करून नाही ठेवायचा. तर आता आपण उरलेल्या गरापासून थालीपीठ बनवून घेऊया. तर मी एका बाउलमध्ये उरलेला गर घेतला आहे. त्यामध्ये मिक्स पीठ घालते आहे, अर्धा वाटी गव्हाचं पीठ घालते आहे, अर्धा वाटी नाचणीचं पीठ घालते आहे, थोडं आलं लसूण पेस्ट आणि चवीनुसार सर्व मसाले घालून घ्यायचे आहे. हळद, तिखट, धनिया पूड, मीठ, थोडी पांढरी तीळ आणि ओवा पण घालायचा आहे. ओवा आपल्याला छान असा हातावरती चोळून घालायचा आहे, म्हणजे त्याचा सुगंध छान येतो. बारीक कट केलेला कांदा आणि कोथिंबीर पण घालायची आहे. सोबतच मी थोडी लौकी किसून पण घेतलेली होती, त्यामुळे छान टेस्ट येते. आता आपल्याला हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे. एकदम पाणी नाही घालायचं आहे, कारण की लौकीला आधीच मॉइश्चर असतं, म्हणून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला पीठ जे आहे एकदम पातळ पण नको आणि घट्ट पण नको, अशी मीडियम अशी कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर आपलं छान असं थालीपीठचं पीठ तयार झालेलं आहे. बघा, कन्सिस्टन्सी अशी पाहिजे आपल्याला थालीपीठ बनवण्यासाठी. तर आता इथे मी तवा छान गॅसवरती गरम करून घेतला आहे आणि थोडं तेल लावून घेतलं. आता आपल्याला थोडं मिश्रण घेऊन आणि हाताला थोडं पाणी लावून थालीपीठ असे गोल थापून घ्यायचे आहे. हाताला पाणी लावल्यामुळे थालीपीठ पटपट थापल्या जातात. बघा, अशा प्रकारे. आणि आता आपल्याला बोटाने याला छोटे छोटे होल करून घ्यायचे आहे आणि वरून थोडं तेल घालायचं आहे. त्यामुळे आपलं थालीपीठ दोन्ही बाजूंनी खमंग असं भाजलं जातं.
तर लौकीचा समावेश तुमच्या आहारामध्ये असूच द्या. भाजी बनवा, ज्यूस प्या किंवा असं थालीपीठ बनवून पण खा. खूप उपयोगी आहे लौकी आपल्यासाठी. एक साईडने अशी भाजून झाली की आपल्याला त्याला पलटून असं परत दुसऱ्या साईडने पण भाजून घ्यायची आहे. तर बघा, एक साईडने आपली किती खमंग अशी भाजली गेलेली आहे. आता आपल्याला दुसऱ्या साईडने पण अशी भाजून घ्यायची आहे आणि आपल्याला प्रेस करून अशी भाजायची आहे, म्हणजे जिथे कुठे जाडसर मिक्सचर राहिलं असेल ते छान भाजलं जाईल. बघा, छान असं खमंग थालीपीठ आपलं भाजून झालेलं आहे. अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे पण थालीपीठ भाजून घ्यायचे आहे. काही लोक बॅलन्स डाएटचा भाग म्हणून बीपी आणि शुगर कॉन्शियस डाएटमध्येही लौकी घेतात आणि स्किन हेल्दी ठेवण्यासाठी हायड्रेशन महत्त्वाचं असतं आणि लौकीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्ती असल्यामुळे अनेकांना लौकी खूप आवडते. समरमध्ये लौकीचा ज्यूस पिणं खूपच जास्त फायदेशीर आहे, कारण की ते हलकं असतं पचायला आणि रिफ्रेशिंग पण वाटतं. तर मंडळी, आपले थालीपीठ बाहेरून क्रिस्पी आणि आतून असे सॉफ्ट झालेले आहेत. तर हे थालीपीठ दहीसोबत, चटणीसोबत किंवा लोणच्यासोबतही खूप छान लागतात. तर मंडळी, अशा प्रकारे लौकीपासून बनवलेला हेल्दी ज्यूस आणि उरलेल्या गरापासून बनवलेलं खमंग थालीपीठ तयार आहे. तर उरलेला गर फेकून न देता असा उपयोग केला तर रेसिपी पण टेस्टी होते आणि वेस्टेजही होत नाही. तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच हेल्दी आणि घरगुती रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.